नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या लाडक्या शारविडिकी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वात आधी सांगा, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल। आम्ही पण मजेत आहोत। तरी आज आपण निघालो आहोत एका खास कार्यक्रमासाठी, तो म्हणजे सांगोला तालुका मुंबईकर सेवा मंडळ यांच्या वतीने माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा विजयी मेळाव्यासाठी आज आपण नवी मुंबई येथे निघालो आहोत। गौरव कर्तृत्वाचा, सन्मान अलौकिक व्यक्तिमत्वाचा। सांगोला तालुका मुंबईकर सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी, सभासदांनी आणि माननीय स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या विचारांशी प्रामाणिक बांधिलकी जपणाऱ्या सांगोलकर वासियांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सांगोला विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी केले। याच विजयाचा विजय जल्लोष, विजय उत्सव आपल्या सर्वांच्या साथीने, साक्षीने साजरा करण्यात येत आहे। तरी पूर्ण सोहळ्याचे आपण साक्षीदार होऊयात। चला तर बघूयात पूर्ण सोहळा। तसेच सांगोला तालुका मुंबईकर सेवा मंडळ यांचे पूर्ण पदाधिकारी व सर्व सभासद व आपल्या निजामपूर गावचे माननीय देवाप्पा लवटे साहेब व माननीय अरविंद माने मेजर साहेब यांचेही खूप खूप धन्यवाद व आभार, ज्यांनी एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले। परत एकदा खूप खूप धन्यवाद। व्हिडिओमध्ये सर्वांचे सत्कार, भाषणे घेणे शक्य नाही। थोडक्यात आपण घेतलेले आहेत सर्व व्हिडिओ। चुकून कोणाचे राहिले असतील तर क्षमा असावी।
सर्वप्रथम स्वर्गीय आबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण होतोय. त्यानंतर दीपप्रज्वलन होईल. ओके सर, थँक्यू. सन्माननीय नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते आबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण झाले. यानंतर दीपप्रज्वलन होते. दीपप्रज्वलनानंतर सन्माननीय मान्यवर व्यासपीठावरती आसन होतील. मी सभागृहामध्ये उपस्थित असलेले आणि सभागृहाच्या बाहेर समोर उपस्थित असलेले सर्व सांगोलावासीय बाबासाहेब प्रेमी जी जनता आहे त्यांना विनंती करतो की आपण अस्वस्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी व्यासपीठावरती सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतोय. त्याचबरोबर या वास्तूचे व्यवस्थापक कुलसचिव सन्माननीय दिनेश मिसाळ सर यांना विनंती करतोय. त्याचबरोबर विजय आल्ले साहेब, अंकुश महादेव अल्लर साहेब, त्याचबरोबर सोमनाथ नारायण माने साहेब, बापू शिवाजी सरगर साहेब, बापू नरू सरगर कोळे, विशाल आबासाहेब बंडगर सर, पदाधिकारी असतील, हितचिंतक असतील, आबासाहेब प्रेमी, डॉक्टर बाबासाहेब प्रेमी, डॉक्टर अनिकेत प्रेमी, सर्वच देशमुख कुटुंबाची प्रेमी असलेले सर्व मंडळी या ठिकाणी मुंबई सांगोला तालुका मुंबईकर सेवा मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा मला विसरणार नाही कारण तुमच्याशिवाय हे सर्व अशक्य होतं. व्यासपीठावर सर्व मंडळी यांचंही स्वागत करतो. आपलं हे मंडळ स्थापन करण्याचं जे मेन उद्देश होतं ते आपलं पूर्णपणे सफल झालेलं आहे. आपल्या मंडळाचा मुख्य उद्देश होता की आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबातून त्यांच्या विचाराचा त्यांचा वारसदार आमदार म्हणून आपण निवडून द्यायचा, हे आपला मेन उद्देश होता तो आपला सफल झालेला आहे. आता आपल्या हक्काचे आमदार आपल्याला मिळालेले आहेत, आपण निवडून आणलेला आहे. आता आपण आपले प्रश्न त्यांच्याकडून सोडवून घ्यायचे आहेत. तरी आता मी आपला काही जास्त वेळ घेत नाहीये, मी आपलं स्वागत करून थांबतो. मी मागास सांगितल्याप्रमाणे सत्कार आपल्या सर्वांच्या वतीनं आबासाहेबांच्या नंतर तालुक्यात पोकळ निर्माण होईल असं वाटलं होतं. आपण सर्वांनी ज्या तळमळीनं ज्या विचारानं सर्व तयारीशी उतरलात आणि 25,000हून अधिक मताने आपण साहेबांना निवडून आणलं, त्याबद्दल मी टाळ्याच्या वतीनं सर्वांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. आणि सन्माननीय सर्वांच्या वतीनं या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, सल्लागार चोटूर साहेब, डॉक्टर मेटणे साहेब आलेले नाहीत, ते शामराव साहेब, वसंत काबूल साहेब उपाध्यक्ष, मी स्वतः दत्तात्रय सरगर सर, देवापाल लवटे, शहाजी पाटील, सचिन वनमाने, अंकुश महादेव अल्लर, दादा भागवत सरगर, सोमनाथ माने, या सर्व मंडळाच्या वतीनं साहेबांचा सन्मान सत्कार शाल आणि पुष्पमाळा देऊन आपल्या सर्वांच्या वतीनं प्रतिनिधी रूपामध्ये आम्ही करत आहोत. मी आत्ता जी नावं अनाउन्स केली कृपया व्यासपीठावर आहे. योगायोगाने वास्तूचे कुलसचिव आपल्याच तालुक्यातील चिंदगे गावचे दिनेश मिसाळ सर हे इथले प्रमुख वतीनं साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतोय. पांडुरंग बलगर साहेब, खरं म्हणजे हे नाव फार मोठं आहे. साहेबांनी विनंती करतो तिथे थांबायचं आहे. सांगोला तालुका आणि मी जे मुंबईचं मंडळ जुने आहे एका मोठे योगदान या कार्यक्रमामध्ये असतं असं डॉक्टर पांडुरंग बलगर साहेब यांच्या हस्ते सत्कार होते.
या ठिकाणी सत्कार अनेक आहेत ते आपण नंतर घेणार आहे. थोड्या वेळ आनंद होईल. त्यानंतर देवाप्पा सीताराम लवटे साहेब यांनी कृपया साहेबांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे. शाल आणि गुच्छ देऊन त्यांचा साहेबांच्या हस्ते सत्कार होतोय. देवाप्पा लवटे निजामपूरवरून अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारे, सारी पानपट्टी साऱ्या एका छोट्या शेडमध्ये काम करणारे, आज त्यांची मोठी मुलं मोठी उद्योगपती झाले, करोडोंचा व्यवसाय त्यांचा आहे. असे करोडपती आमचे मित्र देवाप्पा लवटे. नुकताच पांडुरंग मडकर साहेबांच्या हस्ते सत्कार झालाय. पांडुरंग मडकर साहेब आपण सत्कार स्वीकारायचा आहे. कृपया पुढे या. मुंबई महानगरीतील महामुंबईचे सर्व इंजिनियर पांडुरंग मडकर साहेब जुने गावचे. आबासाहेबांच्या काळात सुद्धा त्यांचं भरपूर असं मोठं योगदान असायचं. आज सुद्धा त्यांचं योगदान आहे. तर त्यांच्या सर्व बाबासाहेब आजचे सन्मानमूर्ती डॉक्टर बाबासाहेब देशमुख, सन्माननीय व्यासपीठ आणि सांगोला तालुक्याच्या विविध भागातून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व सांगोलाकर बंधू आणि भगिनी, या ठिकाणी आमचं ही नवी मुंबई जे मंडळ स्थापन झालं, मुंबई सांगोला तालुका मुंबईकर मंडळ, यामध्ये शहाजी पाटील असो, सर्वांनी, शहाजी पाटील साहेब आहेत, दत्ता सरकर सर आहेत, आपले आलदर साहेब आहेत, अरविंद माने आहेत, सचिन फडमाने आणि अजून माझे सहकारी या ठिकाणी दादा सरकर साहेब पाठीमागे आहेत. आम्ही सर्वांनी ह्या लोकांनी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला, आलो आणि हे जे आज जो मेळावा आहे, विजयोत्सव मेळावा आहे, एक निमित्त असेल, स्वागताचं एक निमित्त असेल. परंतु बांधवांनो, तुम्ही जे आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि आम्ही तुम्ही सहकार्य केलं, आमच्या आवाजाला तुम्ही साथ दिली आणि तुम्ही हा विजय साकार केला, हे तुमच्यामुळे झालं आणि तुमचं खास करून आभार मानण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे. मला एवढं सांगायचं होतं की तुमचे आभार आम्हाला मानायचं होतं. तुम्हाला अगोदर बोलू शकलो, परत आलो शकलो आणि नक्कीच आपण जो विश्वास दाखवलाय, आपली सन्मानाची लढाई होती ती आपण जिंकलेली आहे. त्या ठिकाणी आपण नक्की यशस्वी झालेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. येणाऱ्या विधानसभा 5 वर्षाने, त्याच्या आधी जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहे, ग्रामपंचायत आहे. हीच आहे की हा जोश आपण जर ठेवला तर आपल्या पुढची 55 वर्ष बघायला मिळणार आहेत. सर्वांनी या शब्दाचं स्वागत करायचं आहे आणि शब्द द्यायचा आहे. जसं आपण आता काम केलंय तसं पुढे सुद्धा करत राहू. आपण सांगत होतो की आमच्या आमदार साहेबांनी काम काय केलं हे सांगून आम्ही आमचा प्रचार करत होतो. पण पुढच्या भावी काळामध्ये आम्हाला असं सांगायला यायला पाहिजे की आता आमच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी काय काम केलं हे सांगून आम्हाला पुढे जायला भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी मी काही थोड्या मागण्या करतोय, शक्य असेल त्या बघा काय होतात ते. पहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि वाळूचा मोठा प्रॉब्लेम चालू आहे, तो पहिल्यांदा संपला पाहिजे आहे. आणि शाळेच्या बसचा जो मोठा प्रॉब्लेम आहे, शाळेच्या बसच्या मुलांना बसला जायला बराच प्रॉब्लेम होतो. तालुक्यामध्ये फक्त 50 बसेस आहेत, तर त्या बस साधारणपणे 20 ते 25 अजून वाढवाव्यात आणि चांगल्या क्वालिटीच्या बस असाव्यात. दुसरी माझी मागणी आहे की तालुक्यामध्ये एक मोठी MIDC व्हावी, कमीत कमी 5 ते 10,000 करोडची MIDC असावी. अशी मोठी MIDC एखादी मंजूर करून घ्यावी. आणि त्याच्यानंतर आपल्या तालुक्यामधून तिसरा एक शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. शक्तीपीठ महामार्गाला जो मार्ग जाणार आहे, त्या महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी जाणार आहेत त्या जमिनीला मोबदला हा समृद्धी महामार्गापेक्षा जास्त मिळावा याच्यासाठी साहेब तुम्ही प्रयत्न करावे. कारण समृद्धी महामार्गाला गेल्या 10 वर्षाच्या पाठीमागे पैसे भेटले होते आणि शक्तीपीठ आता नवीन आहे, त्याला काय असं चालू आहे की त्यांचं प्लॅनिंग आहे याच्यामध्ये पैसे कमी करायचे, तर जे पैसे वाढवण्यासाठी करा काय. आणि दुसरं सांगोला तालुक्यात आपला मानदेश तालुका जिल्हा होत असेल तर सांगोला तालुका होण्यासाठी पण तुम्ही प्रयत्न करावे, तर जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करावे त्याच्यामध्ये, कारण आपला मध्यवर्ती तालुका येतो त्यामुळे त्यासाठी पण प्रयत्न करा तुम्ही थोडेसे.
आणि दुसरं एक मोठी म्हणजे तुम्ही एक अनाऊन्समेंट केलं होतं की पहिल्या इलेक्शन झाल्या की ज्या गावामध्ये जेवढं लीड भेटतं तेवढी झाडी लावायची. पण आपल्याला बऱ्याचशा गावामध्ये काय थोड्याफार गावामध्ये लीड भेटलेलं नाही, तर त्या गावामध्ये माझी इच्छा आहे की तुम्ही त्या गावामध्ये डबल झाडे लावावी. जेवढं रिकवरी पद्धतीने डबल लावावी, कारण ते लीड आपण पुढल्या वेळेस डबल करू. त्यासाठी त्याच्यात तुम्ही अनाऊन्स करा की झाडे लावण्यासाठी आपण तिथे डबल झाडे लावून प्लॅनिंग करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या गावात कॉलेज सांगोलामध्ये फक्त आहे ना मेडिकल कॉलेज आपल्याकडे नाही आहे, तर मेडिकल कॉलेज आणि मेडिकल हॉस्पिटल एक मोठं हॉस्पिटल चालू केलं तर मेडिकल कॉलेज चालू करता येईल. त्यासाठी एक मोठे प्रयत्न करा तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाची माझी मागणी साहेब ही आहे की आपल्या तालुक्यामध्ये मतदानाच्या अगोदर इथे जे साहेबांनी सांगितलं ना जे प्रॉब्लेम येतात ते फार मोठे प्रॉब्लेम येतात पैशाचे. आणि लोक लास्ट टाईम कधी गावावरून तुम्ही 1 महिना अगोदर पाठवा की आम्ही इकडे कॉन्टॅक्ट करून त्या लोकांना मदत कॉन्टॅक्ट करून घे. लास्ट आम्हाला 2 वाजेपर्यंत लोकांचे फोन येत होते ज्या दिवशी जायचं त्या दिवशी की आमची जायची सोय काय केली. ऑलरेडी तसं काही सांगितलं ना की 26च्या 36 बसेस झाल्या, पण आम्ही नंतर 4 व्हीलर भरपूर इकडून काढल्या, कारण लास्टपर्यंत आम्हाला कमी पडतो त्या गाड्या. त्याच्यामुळे आम्हाला ते तुम्ही 1 महिनाभर आम्हाला अगोदर सगळ्या गावच्या लिस्ट द्या, आम्ही इथून त्या प्लॅनिंग करेल. आणि दुसरं एक सर्वात लास्ट माझी मागणी आहे की आपल्या दुसरी एक मागणी आहे माझी सर्वात लास्टची की आपल्याकडे खवासपूरपासून मंगेवाडीपर्यंत काय एक 14 गावाची पाणी योजना आहे. पण त्या पाणी योजना गावामध्ये पुढची थोडीशी गावं राहता येत आहेत, जसं की सांगोल्याचा पश्चिम भाग, एकतपूरचा पश्चिम दक्षिण भाग आणि कमलापूरचा उत्तर भाग, त्यामध्ये तो ॲड होतोय का ते बघितलं तर तेवढंसं बरं होईल. एवढं बोलून मी 5-2 सेकंद थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मंडळी, खूप साऱ्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या आपण मागायचीच गरज नाही, कारण ऑलरेडी सभागृहामध्ये काही मागण्या यातल्या साहेबांनी मांडलेल्या आहेत आणि यापुढे त्यांना आपण वेळ देऊया. सगळ्याच गावचे प्रश्न सत्कार केला म्हणून लगेच संपत नाही. ते मी आवर्जून तुम्हाला खास सांगतो, काम साहेब करणार, मी नाही करणार, मी असंच बोलतोय, राग मानू नका. या ठिकाणी बापू सरकर साहेबांचा वर्णनामय खरा तर अभिनंदन करायचे, फक्त नवी मुंबईच्या वतीनं सन्मान करणं कर्तव्य आहे आमचं. साहेब, तुमचं नवी मुंबईमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. खरं तर स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख निळू फुले आटपाडीला यायचे आणि भाई तिथं यायचे, म्हणून आम्हाला लहानपणी ट्रकनी तिथं घेऊन जायचे आणि त्यावेळेला लांबून दर्शन डॉक्टर भाई देशमुखांचं व्हायचं. परंतु भाईंच्या पश्चात सर्वसामान्यांच्या नसानसामध्ये प्रचारामध्ये डॉक्टर साहेब खरं तर महिला आणि लहान मुलं ज्या गावातला तुमचा फोटो यायचा, जे आयोजन करणारी लोक काहीतरी मताधिक्याचं लीड किती येईल हे बघत असायचे, पण त्या दुसऱ्या चोरांची टोळी जर खरी कोणी गारद केली असेल तर तुमच्या सांगोला तालुक्यातल्या महिलांनी आणि तरुण मुलांनी. आणि या मुंबईतील लोकांमध्ये खरं तर आज या ठिकाणी सर्व चोपडे डॉक्टर आहेत, बाकी आमचे मेडिकल असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आहेत. मिसाल सर तळागाळातून अगदी वरच्या पोस्टला पोहोचले. 2009 ला मी इथे 80 रुपये तासांनी कामाला होतो डॉक्टर साहेब, परंतु हा माणूस किती तळागाळातून वरती गेला आणि त्यांना स्वागत करण्याचं भाग्य लाभलं आणि तो सांगोला पुत्र आहे. खरं तर हा अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर आमदार साहेबांचे सगळे प्रोग्राम साहेब असेच असतात, राजकारण विहिरीत आणि एकदम सडेकी तोड. जो वर्गणी देतो त्याला मानपान, जो नुसतं हात पुरे फुलं झाडे लावायला येतो त्याला गेटच्या बाहेर. आणि चांगल्या पद्धतीची आमदार साहेबांची भूमिका आहे. आणि खरं तर आमदार साहेबांनी ज्यांनी मानपान दिला, आता हे दुसरे आमदार साहेब आहेत, सगळे मनापासून काम करणारी लोक आहेत. नवी मुंबईमध्ये भाई गणपतराव देशमुख साहेबांच्या नंतर ज्यांनी महाराष्ट्रामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलं, जागतिक रेकॉर्ड केलं, ते रेकॉर्ड साहेब तुमच्या नसानसामध्ये आहे. तुम्ही ते करून दाखवावं. आणि नवी मुंबईकरांच्या वतीनं, संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं, सर्व जाती धर्मातील लोकांच्या वतीनं, कारण भाई गणपतराव देशमुख यांच्याकडे बघितलं तर त्यांचा प्रमुख पदाधिकारी मराठा समाज असायचा, दुसऱ्या समाजाचा असायचा. पुन्हाही सर्व जाती धर्माची मोड बांधण्याची संधी खरं तर सांगोला तालुक्याला एक हिरा मिळाला आणि तुमचं ते वर्णन आम्हाला बाकीच्या तालुक्यांनाही बघायला मिळावं. आणि तुमचं पुन्हा एकदा आमच्या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. श्रद्धा व्यक्त करण्यासाठी किंवा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
जनतेच्या मनातले काही ठराव आहेत ते मी ठराव आपल्यासमोर वाचून दाखवतो. हे माननीय आमदार साहेबांकडे देणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा ते मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील यांच्याकडे करतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील त्यांच्याकडे करतील असा विश्वास आहे. आणि हे जे आपण 3 ठराव करणार आहोत आपल्या मंडळाच्या वतीनं, समाजाच्या वतीनं, महाराष्ट्राच्या सर्व समाजाच्या वतीनं आपण हा ठराव करत आहोत. तर पहिला ठराव असा आहे, भाई गणपतराव देशमुख यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करावा. दुसरा ठराव असा आहे, आपण टाळ्याच्या गजरात त्याला मान्यता द्यायची आहे. दुसरा ठराव असा आहे, विधान भवन परिसरात गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी आपली मागणी आहे. आपला तिसरा ठराव आहे, राज्य सरकारने गणपतराव देशमुख गौरव ग्रंथ निर्माण करून त्यांचे लवकरात लवकर प्रकाशन करावे असा एक आपला तिसरा ठराव आहे. धन्यवाद. आता वेळ खूप झालेला आहे. मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती, अध्यक्षाने 2 शब्द बोलावेत अशी पण अपेक्षा असते, पण आता आपल्यासमोर बरंचसं झालेलं आहे. मी पण बोललेलं आहे, मला जे वाटतं ते पण सांगितलेलं आहे. आता आपण आमदार साहेबांचं मनोगत ऐकूया आणि त्यानंतर काही सत्कार होतील गावगावचे किंवा वैयक्तिक, आणि त्यानंतर आपल्याला सर्वांना एक आपल्याला सुग्रास भोजनाचा आस्वादही घ्यायचा आहे. धन्यवाद. खाली बसा. आज जयंती आहे अशा माझी जाऊ स्वामी विवेकानंद या भागाचे नेते ज्यांची उद्या जयंती आहे असे दिबा पाटील साहेब यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर ज्या माणसाने सांगोला तालुका आणि मतदारसंघामध्ये अख्खं जीवन खर्ची घातलं, तुम्हा सर्वांचे नेते, गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गांचं दैवत स्वर्गीय आबासाहेबांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, समोर बसलेल्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण बांधवांनो, सर्वप्रथम ज्या मंडळींनी 15 ऑगस्ट 2024 रोजी मीटिंग घेतली आणि त्यानंतर जवळजवळ 3 महिने या मुंबई नगरीत ज्या ज्या ठिकाणी सांगोला मतदारसंघातील जनता राहते त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन केलं आणि मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर 1-2 दिवस इथली सर्व मतदार जनता आपापल्या गावी जाण्यासाठी कष्ट घेतलं. अशा सर्व मंडळींचा अंतःकरणपूर्वक मी आभार मानतो. बसने जात होते त्या पद्धतीनं तुमच्याकडून ते अंगीकारलं जाताना दिसत नाही. तुलना आबासाहेबांची उंची खूप मोठी आहे, माझी तुलना त्यांच्यासोबत होणं साहजिक आहे, पण आपली योग्यता तेवढी नाही ह्याची जाणीव मला आहे. तर ज्या पद्धतीनं आपण 2Gतनं 3G मध्ये गेलो, 3Gतनं 4G मध्ये गेलो, 4Gतनं 5G मध्ये आलेलो आहे, पुढचं वर्जन 6G येणार आहे. काळानुसार त्या गोष्टी बदलाव्या लागतात. स्वर्गीय आबासाहेबांच्याच कार्यकर्त्यांनी मला ती त्यांच्या वर्गणीतून गाडी दिलेली आहे. त्याच्यामुळं त्या जनतेचा आदर करणं ही मला वाटतं माझी नैतिक जबाबदारी. माझे निवडणूक जिंकल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून आलेले अनुभव तुम्हाला मंत्रालयातले आणि पहिल्या अधिवेशनातले सांगतो. पहिलं अधिवेशन होतं शपथविधीचं. पहिल्या दिवशी आमची काही शपथ नव्हती, दुसऱ्या दिवशी आमची शपथ होती.
8 डिसेंबरला. आणि पहिल्या दिवशी मी प्रवेश केला आणि 3 ते 4 त्या सिक्युरिटी गार्डने मला आढळलं. कारण बाबासाहेब देशमुख कोण आहे हे त्यांनाही माहीत नसणं साहजिक आहे. आणि आमदार एवढ्या साध्या गणवेशात कसा असू शकतो. त्यांना मी सांगितलं, अरे मी निवडून आलो. नाही म्हणे तुम्ही आमदार असूच शकत नाही. मी त्यांना एवढं सांगितलं, स्वर्गीय आबासाहेब हे सर्वसामान्यांचे आमदार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यायचे आणि त्याच पद्धतीनं मी सर्वसामान्य गोरगरीब जनतेतून आबासाहेबांच्या कार्यकर्त्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहे आणि मला आज जाऊ द्या. आणि त्यानंतर त्या दुसऱ्या दिवसापासून त्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात विधान भवनामधला जो आदर मला मिळाला आणि त्यानंतर मला समजलं की स्वर्गीय आबासाहेबांनी हयातभर लोकप्रतिनिधी म्हणून 11 वेळा या विधानसभेच्या त्या विधिमंडळामध्ये काय कमवलं तर तो स्वाभिमान आणि आदर कमवला. कारण प्रत्येक श्रेणीतील तिथल्या कर्मचाऱ्यांनी येऊन माझी भेट घेतली आणि स्वर्गीय आबासाहेबांचा नातू आलाय एवढ्या आदराने मला त्या ठिकाणी सन्मान दिला. याच्यापेक्षा आपल्याला या जीवनामध्ये दुसरं काही मिळालं नाही तरी चालेल. हा पहिला अनुभव विधिमंडळातला. आणि 15 दिवसापूर्वी मला वाटतं 1 जानेवारीला मी मंत्रालयामध्ये काही कामानिमित्त गेलो होतो आणि परत डॉक्टर कोळेकरांची गाडी घेऊन मी मंत्रालयाच्या त्या गेटमधून आत घेऊन जात असताना परत सिक्युरिटी गार्डने ती गाडी अडवली. कारण आपण काय ते लेबल लावत नाही विधानसभा सदस्य, कारण आबासाहेबांचा तो विचारच नाही. गाडीला लेबल लावलेले असतात ना स्टिकर, माग पुढं, एका नाही 4-5 VIP. आणि मग ती गाडी आम्ही पार्क केली आणि खाली उतरलो. आणि पाठीमाग माझ्यासोबत एक मला तरुण सहकारी होता अभिजित. आणि तो तरुण सहकारी गाडीतनं उतरताना पाठीमागून एक पोलीस अधिकारी आले आणि त्याला थांबवून विचारलं. ते आम्ही आत येताना तुम्ही आमदारच नाही म्हटल्यानंतर माझ्याकडे आयडेंटिटी कार्ड होतं माझं विधानसभा सदस्य म्हणून, ते दाखवलं. त्यांना सोडणं भाग होतं. मग मी उतरलो, आम्ही थोडं पुढे गेलो ना, अभिजितला त्यांनी थांबवून पाठीमागून विचारलं, तुम्ही ओळखपत्र तर दाखवलं पण हाय कोणाच नक्की, तिथं जर आमदार कोण दिसत नाही. पण ते म्हणले, अभिजित माझा तरुण सगळे म्हणला हे पुढे चालले ते आमदार आहे. एवढा साधा आहे तर मग ही फॉर्च्युनर गाडी कोणाची. त्या माझ्या सहकार्याने सांगितलं त्यांच्या सोबत जे आहेत ना ते डॉक्टर प्रकाश कोळेकर, त्यांची ती गाडी आहे. म्हणजे हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. हे का सांगितले, सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना, सर्वसामान्यासारखं राहत असताना, जनतेच्या त्या अधिकाऱ्यांच्या कशा पद्धतीनं अपेक्षा असतात याचा तुम्हाला थोडी ती कल्पना असावी याच्यासाठी मी या गोष्टी सांगितल्या. तरुण सहकार्यांनी काही मागण्या केलेल्या, त्यातल्या काही मागण्यांची उत्तरं तुम्हाला मुलाखतीमध्ये मिळालेली आहेत. काही मागण्यांची उत्तरं
तुम्ही मागण्या करण्यापूर्वी मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये राज्य शासनाकडे त्या मागण्या मागितलेल्या आहेत. पण तुम्हाला एवढाच एक विश्वास देतो, ज्या विश्वासाने स्वर्गीय आबासाहेबांच्या घरातला एक सदस्य सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्या कारणाने तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरातल्या सर्व सदस्यांनी, तळागाळातल्या मतदारांनी, सर्व जाती धर्माच्या मतदारांनी, पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि भरभरून तुम्ही असं मतदान केलं, मतदान रूपी आशीर्वाद दिला, त्या विश्वासाला कदापिही मी डाग लागू देणार नाही, तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. त्याचबरोबर प्रचाराच्या दरम्यान मी एक गोष्ट बोलत होतो, त्याची पुनरावृत्ती परत एकदा करतो की स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतरची ही 2024 सालची पहिली विधानसभेची निवडणूक होती. पक्ष अडचणीत होता आणि स्वर्गीय आबासाहेब आपल्यात नाही आणि त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना पराभव सहन करावा लागला, याची सन आपल्या सर्वांच्या मनामध्ये होती. परत एकदा त्या मतदारसंघावरती लाल बावटा फडकवण्यासाठी शेवटच्या 3-4 आठवड्यांमध्ये ज्या कष्टकरी वर्गाने, मतदार बंधूंनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतलं आणि शेवटच्या आपल्या अडचणीच्या काळात ज्या लोकांनी, माता भगिनींनी सहकार्य केलं, त्यांना मी जीवात जीव असेपर्यंत विसरणार नाही, अंतर देणार नाही. निश्चितपणे तुम्ही खूप मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक काढून सत्कार केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं परत एकदा अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आणि अजून एक तुम्हाला सांगतो की ही पूर्ण निवडणूक ही तुमच्यासारख्या सर्व दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहकार्यामुळे झालेली आहे. काही माझ्या मित्रांनी स्वतःचे प्लॉट, स्वतःची घरं मॉर्गेज करून स्वर्गीय आबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला सहकार्य केलं. काही चप्पल शिवणाऱ्यांनी आपल्याला त्याच्या परीनं मदत केली. एक 7 वर्षाच्या सोनकी गावच्या एक विद्यार्थ्यांनी मागच्या 3 वर्षाची त्याची जी काही कमाई होती साठवलेली, ती आपल्याला देणगी म्हणून दिली. भाजी विकणाऱ्यांनी आपल्याला मदत केली. अशा प्रत्येक वर्गातून आपल्याला सहकार्य झालं आणि त्याचमुळं ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडू शकली आणि त्याला यश येऊ शकलं. तुम्हा सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. इथेच थांबतो. याच्यानंतर तुम्हाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.